हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गोपाल ऑफिशियल. तर तुम्ही पाहू शकता मी आज आलो आहे गावी आलो आहे. आमच्या गावाला आहे तापी नदी, तापी पूर्णा नदी. तर मी गेलो होतो लग्नाहून आलो तिकडे पिपरी सेकम. तर म्हटलं जरा का आपण थोडासा शॉर्ट व्हिडिओ बनवू आणि आपल्या गावातल्या लोकांचा जरा दाऊ की आपल्या गावचा लोकांचा प्रवास कसा असतो. कारण की भरपूर लोक रायपूर ते पिपरी असा अपडाऊन करतात रोज नावनी. तर इथं 2 नावं आहे डेली ज्या चालत असतात. म्हणजे मी लहान होता तेव्हा त्याच्या पहिलच्या या नावा चाली राहिल्या आहे गावामध्ये. म्हणजे रायपूर, सुतगाव-फितगाव एवढं फिरिसन भुसावळ मार्गे जाण्यापेक्षा हा जो अर्धा 1 किलोमीटरचा जो नदीचा जो पात्रा आहे तो नावानं गाडी ठेवून नावावर गाडी ठेवून जे पार करतात ते लय म्हणजे जे नोकरी करतात त्या लोकांसाठी जर चांगलं आहे, की एवढं फिरिसन जाण्यापेक्षा वेळ वाचतो, पेट्रोल वाचतं आणि गावातले लोकं बी खुश होतात. कारण की जे धंद्यावाले लोकं आहेत ते बी पिपरी साईडला जातात. मग तिकडून भुसावळ-बिसावळ जातात धंदा करायला. तर म्हटलं आता थोडासा व्हिडिओ आपण बनवू आणि टाकू म्हटलं आपल्या यूट्यूब चॅनलवर. पाहू म्हटलं काय काय नाही. तर तशी तुम्ही पाहू शकता आपली तापी नदी. आता तापी नदीचं आहे ना पाणी लय कमी म्हणजे लय उतरलं आहे. भरपूर पाणी उतरलं आहे तापी नदीचं. तरी पण म्हटलं व्हिडिओ बनवू. कारण की तुम्ही पाहू शकता भरपूर पाणी उतरलं आहे. म्हणजे लयच पाणी उतरलं नाही तर हे पाणी जे माणसं दिसत आहे ना तेवढं पाणी राहतं. मग म्हटलं आता थोडासा व्हिडिओ आपण शॉर्ट करू. व्हिडिओ काही बनवत नव्हता मी, पण नाववर चढी गेल्यावर मी व्हिडिओ बनवला. कारण की त्या साईडला नाव लागेल असते तेव्हा त्या गाड्याचं नाववर चढवण्या पडता. आता ह्या साईडला जेव्हा नाव लागेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की गाड्या कशा उतरवता. कारण की तिच्यात बी म्हणजे आहे थोडी रिक्स आहे. पण नाववाले ते आपल्याला गाड्या उतरवू देतात आणि ज्याला सवय आहे ते लोकं त्याच्या स्वतःच्या गाड्या उतरवतात. आता आपल्याला काही सवय नाही म्हणून म्हटलं आमचा जो नाववाला आहे मोतीराम दादा त्याला म्हटलं, "बाबा तू आपली गाडी उतरवी देजो." आता हे पहा हे सगळी रेती आहे आणि हे एक दुसरी नाव लागली आहे. आता हे तिच्या शेजारी नाव लागेल आणि तिच्यावरून आता आपल्या गाड्या उतरतील. त्या तुम्ही पहा कशा उतरतात. मी तुम्हाला लावतो. हे बघा आता अशा गाड्या उतरवत आहे. आता हे अडून गाडी जर का पडली, म्हणजे पडला पाण्यामध्ये आणि हे सगळे लोकं बिचारे थकीसन यायला राहतात. दीपनगरला कामाला जात आहे. तिकडे पॉवर हाऊस आहे पहा पाठीमागे ते तुम्हाला दिसत असेल आणि मच्छीवाले बी आहे काका. आमचे ते बाळू काका आहे. त्याच्याकडून आपण मच्छी घेतो डेली खायला आणि त्याला. हे पहा हे सगळे ड्युटीवाले माणसं आहे. बरं आहे की हे एक प्रकारे म्हणजे तिकडे नावा चालू आहे आणि हे जे लोकं प्रवास करतात त्याचे लय पैसे वाचतात नावनं आणि नावचा मजा बी येतो. आता हे बघा हा माझा मित्र आहे. तो तिकडे गेला होता दीपनगरला कामाला. पहा तुम्ही एकदम व्यवस्थित यानं त्याची स्वतःची गाडी उतरवली. आता आपल्याला ते काही जमत नाही गाडी उतरवता. आता हे बाळूदादा ते काय गोष्टी करता काय माहीत तिकडे. आला बाळूदादा आला. बाळूदादानं आणल्या एकदम छान प्रकारे मच्छ्या पिपरीला गेलता इकायले. एकदम स्वस्तात मस्त मच्छ्या विकतो त्या बी ताज्या-ताज्या. तुम्ही आता मच्छ्या पाहू शकता. कशा बारीक मच्छ्या लागल्या तापी नदीच्या आमच्या. तापी पूर्णा नदी आहे. आमच्या साईडला तापी आहे. पिपरी साईडला पूर्ण आहे बघा. बारीक मच्छ्या आहे एकदम मस्तपैकी. तुम्ही सांगा ब्लॉग कसा आवडला? लाईक, कमेंट, शेअर करा. हे आमचे बाळूबाबा. बाळूबाबा धावतोय मच्छी. व्हिडिओमध्ये येत नव्हतं बाळूबाबाला. बाळूबाबा म्हणे मला बी धाव म्हणे व्हिडिओमध्ये. म्हटलं बरं. चला ठीक आहे मग. बाय बाय.